मित्रांनो, भारतीय संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे. भारतात शेती व पिकांशी संबंधित अनेक सण साजरे केले जातात. असाच एक सण जो पौष महिन्यात साजरा होतो तो म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण कापणी उत्सव म्हणून साजरा केला जातो. याच बरोबर या सणाला खगोलीय महत्व देखील आहे, जे सौर कालगणना अर्थात सोलर कॅलेंडरशी संबंधित आहे. संक्रांती ही खगोलीय घटना आहे. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या घटनेला संक्रांती असं म्हटलं जातं. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ सौर महिना अर्थात सोलर मंथ असतो. अशा तऱ्हेने एका वर्षात एकूण 12 सूर्य संक्रांती असतात. त्यापैकी मेष, कर्क, तुला आणि मकर या मुख्य संक्रांती आहेत. पौष महिन्यात सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. या काळात सूर्याचा उत्तर दिशेला प्रवास सुरू होतो, म्हणूनच या पर्वाला उत्तरायण असं देखील म्हटलं जातं. अशा तऱ्हेने मकर संक्रांती या सणाचा संबंध थेट पृथ्वीच्या भूगोल व सूर्याच्या स्थानाशी संबंधित आहे. मकर संक्रांती हा सण दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 14व्या किंवा 15व्या दिवशी येतो. या तारखांमध्ये बदल होत नाही, कारण मकर संक्रांती हा सण सूर्याच्या स्थानानुसार येतो व इतर सण हे चंद्राच्या स्थानानुसार येतात. यामुळे मकर संक्रांती या उत्सवाची तारीख तुलनेने स्थिर राहते. परंतु ही तारीख अनेक वर्षांपासून स्थिर असली तरीही सौर दिनदर्शिकेतील हळूहळू होणाऱ्या बदलांमुळे ती अधूनमधून बदलते. उदाहरणार्थ, साल 1900 ते 1965 या काळात मकर संक्रांतीचा सण 25 वेळा 13 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला होता. 21व्या शतकात 14 जानेवारी बरोबरच 15 जानेवारी ही एक पर्यायी तारीख म्हणून समोर येऊ लागली. पुढे कालांतराने हा बदल अधिक नियमित होईल आणि 21व्या शतकाच्या अखेरीस हा सण प्रामुख्याने 15 किंवा 16 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. या मागचं मुख्य कारण म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर अर्थात इंग्लिश कॅलेंडर हे सूर्याच्या राशी बदलांशी पूर्णपणे जुळत नाही. दरवर्षी सूर्याचे नवीन राशीत स्थलांतर मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 25 मिनिटांनी पुढे सरकतं. परिणामी मकर संक्रांतीची तारीख अंदाजे दर 72 वर्षांनी बदलते. मित्रांनो, मकर संक्रांती हा सण भारताच्या विविध भागात विविध नावांनी जरी ओळखला गेला तरी देखील या उत्सवाद्वारे नवीन पिकाचा आनंद व सूर्याचा मकर राशीतील प्रवेश आणि उत्तरायण प्रवास साजरा केला जातो. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील.